राहुल डावरे. मी राहतो ठाण्याला. गाव माझं संगमनेर जवळ आहे. तर मी तिकडनं येत असताना हा सगळा सीन झाला. समृद्धीवर मी येत होतो. समृद्धीची रस्त्याची हालत एवढी खराब आहे, म्हणजे जो खराब पॅच होता जो पुलाचा, मी सगळे फोटो व्हिडिओ सगळे देतो. तर तो जो पुलाचा पॅच आहे त्याच्यामुळे जी गाडी खराब झाली, गाडी जी मी स्पीड स्लो केला, सगळ्या गाड्यांना स्पीड स्लो करावा लागला होता. कुठेही बॅरिगेटिंग नव्हतं, स्पीड लिमिट कमी करा किंवा स्पीड हे करा, ह्याचं कुठेही तिथे लेन क्लोजरचं कुठलंही डिटेल्स तिथे नव्हतं. त्यामुळे मी स्पीड कमी केला, बट मागच्या गाडीने येऊन माझ्या गाडीला ठोकलं. माझी गाडी पुढून आणि मागून, जी तुम्ही बघू शकता, ती पूर्ण डॅमेज झालेली आहे. मी कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा काही नाही. मी एक सामान्य नागरिक आहे, जो टोल टॅक्स भरतो, जो रोड टॅक्स भरतो, जो सगळे इन्शुरन्स काढतो, सगळ्या गोष्टी लिगली करतो, सगळे डॉक्युमेंट, सगळ्या गोष्टी क्लिअर असताना समृद्धी सारख्या एवढ्या मोठ्या महामार्गावर जिथे 120चं स्पीड आहे, तिथे मला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. एवढी घाणेरडी परिस्थिती आहे तिथे. आणि ते झाल्यानंतर पण मला जो सपोर्ट भेटायचा तो पण बिलकुल भेटलेला नाही. कारण तिथे मला जे टोईंग करावं लागलं, जी गाडीचं टोईंग, अर्ध्या तासानंतर जी रेस्क्यूची टीम आली, सगळ्या गोष्टी, ॲम्ब्युलन्स आल्या, सगळ्या गोष्टी आल्या, त्यानंतर अर्ध्या तासानंतर ते आल्यानंतर पण त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला टोईंग करायचं तर तुम्ही स्वतःचं टो करा. प्रायव्हेट व्हेकलचे नंबर दिले. आणि त्यांचा मुजोरीपणा हा होता की त्याने मला फक्त कल्याणपर्यंत येण्यासाठी त्याने 25,000 रुपये टोईंगचे सांगितले. हे त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर, हे त्यांचेच प्रायव्हेट, हे सगळं त्यांनी त्यांचं मॅनेज केलेल्या गोष्टी होत्या. तो प्रकार झाला. मी कसं बसं करून त्याला 15,000 मध्ये कन्व्हिन्स केलं नियरेस्ट आपल्या सर्व्हिस स्टेशनला येण्यासाठी. त्याच्यानंतर झालं असं सीन की मी आपल्या आमनेच्या टोलच्या एक्झिटला आलो. तिथे आल्यानंतर मला तो टोलवाला जो टोल वसुली करणार आहे त्यांनी मला काय सांगितलं, त्यांनी माझ्या टोईंग व्हॅनचा तर टोल कापलाच, तो मला वरतून मागे येऊन मला दमदाटी करत होता की तुझी जी गाडी टो केली आहे त्याचे 2 टायर जे समृद्धीवर घासतायत त्याचा पण मला टोल पाहिजे. हा 300 रुपयाचा टोल तो अजून तिथे माझ्याकडे दादागिरी करून वसूल करत होता. मी त्याला जेव्हा सांगितलं की ही कंडिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झाल्या, मी त्याला जेव्हा दमदाटी केली, जेव्हा त्याच्याशी बोललं, त्याला सगळं सीन सांगितलं, तेव्हा जाऊन तो म्हणला की मी आता सोडतो तुम्हाला, बट तुम्हाला टोल द्यावा लागेल, मी तुमचा टोल ऑटोमॅटिक कापेल. त्यांनी तिथे पण टोल कापला. मी अजून ते चेक केलं नाही, तो पण टोल त्यांनी कापला. सगळे खड्डे होते. तुम्ही जो व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये सगळे खड्डे आहेत आणि खड्ड्यामुळे गाडी एकदम स्लो करावी लागते. त्याच्यासाठी बॅरिगेटिंग, लेन क्लोजर या गोष्टी करायच्या कोणी? या गोष्टीचं हे सगळ्याची जबाबदारी कोणाची आहे? ही सगळी समृद्धी जबाबदारी. तुम्ही एक तर रिपेअर केलं नाही तर केलं नाही, तुम्ही तिथे बॅरिगेटिंग तर करा ऍटलिस्ट, ज्याच्याने ह्या सगळ्या गोष्टी टळतील. आज माझा जीव जाता जाता वाचलाय. फक्त टाटाची गाडी होती म्हणून मी बचावलं, नाही तर माझं तर मला आजचा दिवस पण बघायचे. काय एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे जे काही राजकारण आहे त्यांच्याकडे? मी राजकारण जे ऑफिशियल आहे MSRDCचे, मी तुम्हाला अजून सांगतो. त्याच्यानंतर मी ट्राय केला की MSRDCची हेल्पलाईन, MSRDCची वेबसाईट, त्याच्यावर जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी, एकही कॉन्टॅक्ट नंबर फोन उचलत नाही. ही आजची कंडिशन आहे. आणि मी कोणाला कंप्लेंट रेज करू, कोणाकडे जाऊ? पोलीस स्टेशनला जाऊ तर पोलीस स्टेशन म्हणतं की हे MSRDCच्या हद्दीत येत आहे. MSRDCला कॉन्टॅक्ट करतोय तर कोणी नाही. मला त्या ऑफिसला जावं लागेल, आता सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, तेव्हा कुठे काहीतरी होईल. म्हणून मला हे पोचावं लागलं की न्यूज मीडियाकडे मी इथे कुठेतरी मांडू आणि हे माझे प्रश्न मांडू की जो सामान्य नागरिक टोल टॅक्स सगळं भरून तुमचं टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करून त्याला हे सगळं भोगावं लागतं.